हे तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. धन्या हा तिथे विहिरीजवळ उभा असतो, जे की इथे त्याला पाणी आणायला सांगितलेलं असतं. तेव्हाच त्याला आजूबाजूला शुकशुक शुकशुक करून आवाज येतो. तो घाबरतो, पण घाबरल्यानंतर समोर मात्र नमिता उभी असते. तेव्हा तो तिला विचारत असतो, डोक्यावर पडली आहेस का? अशा पद्धतीनं कोण भीती घालतं? तुझं काय चाललेलं आहे? दुसरीकडे आपण पाहतो, राजा हा अवनीला घेऊन आता बाहेर निघालेला असतो आणि जेव्हा ती त्याच्या बाईकवर बसते तेव्हा मात्र त्यालासुद्धा प्रचंड आनंद इथे होत असतो. एवढंच नाही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला राजाला असं वाटत असतं की अवनीला फक्त आणि फक्त आपल्याला खुश करायचं आहे, पण तसं नाही. तर अवनी मात्र आता इकडे हळूहळू राजाचा सुद्धा विचार करू लागलेली असते. दुसरीकडे आपण पाहतो, नमिता म्हणत असते, मीच आहे, तुला एवढं घाबरण्याची काय गरज आहे? असं बोलल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, अगं असं रात्रीचं भूतासारखं फिरतेस तर मग मला भीती वाटणार नाही तर काय होणार आहे? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इथे तो म्हणत असतो, काय काम आहे? बोल फटदिशीने. मला तुझ्यासोबत बोलण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला ना तुझ्याकडे काम आहे आणि ते काम केलंस. हो, काम करेल, पण एका अटीवर. जर तू मला मी असं फुकट काम करत नाही ते तुला माहिती आहे ना. तेव्हा नमिता म्हणत असते, चांगलंच माहिती आहे, घे हे 20 रुपये. असं म्हणून त्याच्या हातावर 20 रुपये ठेवते आणि त्याला काम करायला लावत असते आणि म्हणत असते, आता काम करायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, बोल काय काम करायचं आहे? असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते की आता आपला जो काही पाण्या आहे ना, त्याचं नेमकं काय सुरू आहे बाहेर जरा सांगतोस का मला? तेव्हा तो म्हणत असतो, काय चालू आहे? उठतो सकाळी, खातो पितो, आवरतो, त्याच्यानंतर गॅरेजला जातो, गॅरेजचं काम करतो, त्याच्यानंतर पुन्हा घरी येतो. तेव्हा नमिता म्हणत असते, जे सगळं साऱ्या दुनियाला माहिती आहे, जग जाहीर आहे, ते तू रिपीट करून मला सांगू नकोस. त्याचं नेमकं आणखी काय चाललं आहे? म्हणजे असं नवीन कपडे घालतोय का? त्याच्या तंद्रीत असतोय का? छान गाणी बिणे गुणगुणतोय का? किंवा फोनवर कंटिन्यू बोलत राहतोय का? हे जर सगळं होत असेल तर ते सांग. मग आता इथे तो म्हणत असतो, हे सगळं. मग तेवढ्यातच आता पाण्या पाठीमागून आलेला असतो आणि पाण्या ह्याला खुणावत असतो की हो, असं मी करतोय, हे सगळं काही तू सांग म्हणून. आणि तेव्हा तो म्हणत असतो, अगो हो, खरं सांगतोय मी तुला. काय सांगू, आमचा पाण्यादाना हल्ली कसा वागतोय ना, हे त्याचं त्याला समजत नाही. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघ, एवढंच नाही तर तो बोलतो ना, फोनवर बोलायला लागला ना, रात्री झोपायच्या वेळ म्हणजे 11 वाजल्यापासून तर पहाटे जवळपास 6 वाजेपर्यंत तो कंटिन्यू इथे फोनवरच बोलत असतो. अगं व्हिडिओ कॉल काय आणि काय काय हे सगळं काही तो करतो. तेव्हा नमिता म्हणत असते, काय सांगतोयस काय? हे सगळं काही तो करतोय? खरंच मूर्ख आहे एक नंबरचा. त्याला तर कळतच नाही आहे काय करायचं. पण ह्याला कोण रे बोलत असेल? अगं असं काय करतेस? मी स्वतः त्या पोरीसोबत बोललोय ना, जेव्हा हा व्हिडिओ कॉलवर बोलत होता ना, मी तेव्हा स्वतः बोललोय. खरंच पोरगी खूप छान आहे. नाही नाही, अजिबात नाही, जाऊबाई एवढी अजिबातच छान नसणार आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं वेडी आहेस का? तुझ्या जाऊबाईचं काय घेऊन बसली आहेस? अगं लई छान आहे. आणि तुला सांगतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, हे बघ, तो ना इथे तिच्याच प्रेमात आहे. आता इकडे मात्र हे नमिताने सगळं काही ऐकल्यानंतर नमिता मात्र सरळ सरळ इथे पाण्याला शिव्या शाप देत असते आणि तिथून निघून जात असते. आता जेव्हा ती तिथून निघून जाणार तेवढ्यातच तिचं लक्ष ह्या दारामध्ये उभे असलेल्या पाण्याकडे जातं आणि पाण्या लगेचच विषय बदलतो आणि म्हणत असतो, काय हे धनिया, तुला मी पाणी आणायला सांगितलं होतं, मला तहान लागली म्हणून मला पाणी प्यायचं आहे आणि तू सरळ सरळ इथे गप्पा मारत बसलेला आहेस, आण लवकर. असं म्हणून आता नमिता रागराग करून चिडचिड करून निघून गेलेली असते. तर इथे मात्र ह्याला खूपच जास्त आनंद होत असतो. तो म्हणत असतो, ही आणि हिची पायली, आता जा सांग म्हणा पायलला जे काही सांगायचं आहे ना ते सगळं काही सांग, काहीही होणार नाही, असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, हो तुला ना तहान लागली तेव्हाच तुला विहीर खोदायची सवय आहे. मग आता इकडे तो म्हणत असतो, बरं असू दे, ती तर 20 रुपये तुला दिलेले घेऊन गेले ना, तर मी तुला आणखी पैसे देतो. असं म्हणून तो आता त्याच्या हातामध्ये पुन्हा
₹25 ठेवत असतो आणि ₹25 ठेवल्यानंतर पुन्हा त्यातले ₹20 रिटर्न घेतो आणि म्हणत असतो की त्याचं काय आहे ना, माझ्याकडे ना आता सुट्टे नाही आहेत ना, आणि म्हणून मी हे रिटर्न घेत आहे, असं म्हणून तो निघून जातो. दुसरीकडे आपण पाहतो अवनीचा मूड रिफ्रेश करण्यासाठी राजा तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन गेलेला असतो. सोबतच इथे मस्त पाणीपुरी एन्जॉय करत असतात. अवनीसुद्धा फार जास्त आनंदात असते. तिला पाणीपुरीसुद्धा प्रचंड आवडत असते आणि राजामुळे तीसुद्धा आता इथे पाणीपुरी खाऊ लागलेली असते. राजासुद्धा तिचे सगळे हट्ट, त्याचबरोबर तिच्या आवडीनिवडींचा विचार करूनच सगळं काही करत असतो. एवढंच नाही तर आता जेव्हा पाणीपुरी खाऊन होते तेव्हा मात्र एका ठिकाणी निवांत असे बसलेले असतात, जी जागा पब्लिक प्लेसची असते. आता दोघेही जण तिथे बसल्यानंतर अवनी विचारात हरवलेली असते. पण तेवढ्यातच तिथे एक हवालदार येतो. आता हवालदार ह्या दोघांना असं पाहिल्यानंतर ओरडत बोलत असतो की तुम्ही इथे एवढ्या उशिरा काय करताय म्हणून, आणि त्याचबरोबर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, आणि अवनीला म्हणत असतो आत्ताच्या आत्ता तुझ्या बापाला कॉल कर म्हणून. तेवढ्यातच आता इथे मात्र ती म्हणत असते मी का माझ्या बापाला फोन करायचा आहे, असं म्हणून आता इथे दुसरीकडे आपण पाहतो ते हवालदार म्हणत असतात हो का. आता तो राजाला सुद्धा म्हणत असतो आता फोन नाही करणार तर काय करणार, आणि आता पुन्हा कारणं देऊ नकोस की इथे म्हणजे ही तुझी बहीण आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची कारणं अजिबातच देऊ नकोस, आणि ती कारणं मी इथे खपवूनसुद्धा घेतली जाणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच राजा म्हणत असतो नाही नाही साहेब, अगदी तसं नाही काही, पण तसं नाही कसं मग लाव ए पोरी, कोण आहे हा, आणि चल आत्ताच्या आत्ता इथे तुझ्या बापाला फोन करून बोलावून घेतेस का. ताबडतोब फोन करायचा आणि ताबडतोब इथे काही झालं तरी ताबडतोब बोलावून घ्यायचं. चल आत्ताच्या आत्ता बोलावून घे, असं हवालदार बोलू लागलेले असतात. तेव्हा मात्र अवनीला राग येतो. अवनी म्हणत असते 1 मिनिट, मी का माझ्या बापाला बोलून घ्यायचं, आणि माझ्या बापाला मी का बरं कॉल करायचा, मी असलं काहीही करणार नाही, येतं आहे का तुमच्या ध्यानामध्ये. मी माझ्या बाबांना इथे आता अजिबात कॉल वगैरे करणार नाही. का करू मी कॉल सांगा ना, कारण माझा नवरा जर माझ्यासोबत असेल तर मी इथे फोन का बरं करायचा, असं स्पष्टपणे आता इथे अवनी बोलत असते. आणि माझ्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा माझ्या गळ्यामध्ये आहे, तर मग मी इथे माझ्या बाबांना फोन करून का बरं बोलून घेऊ, असं अवनी बोलल्याबरोबर आता मात्र ती मंगळसूत्र दाखवत असते आणि राजा मात्र अवनीकडे पाहतच असतो. त्याला तर इथे धक्काच बसतो की हे सगळं काही काय आहे. अवनी चक्क आज मात्र इथे त्याला नवरा बोललेली आहे. एवढंच नाही तर गळ्यामध्ये असलेलं मंगळसूत्रसुद्धा दाखवलं आहे, आणि ते मंगळसूत्रसुद्धा दाखवल्यानंतर आता ती त्या हवालदारासोबत भांडणसुद्धा करत आहे. असं म्हटल्याबरोबर तो हवालदार म्हणत असतो अहो काय आहे मॅडम, अगोदर दाखवायचं नाही आहे का की तुम्ही दोघंजणं नवरा बायको आहात म्हणून. ओ साहेब, तुमच्या आमच्या वहिनींना सांगा ते मंगळसूत्र झाकून ठेवू नको म्हणावं, आणि जाता जास्त वेळ इथे बसू नका, पब्लिक प्लेस आहे, लवकरात लवकर घरी निघून जा, असं म्हणून हवालदार मात्र निघून जातो. आता राजा तर इथे त्याला नवरा, त्याचबरोबर त्याच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे, ही गोष्ट जेव्हा त्यानं ऐकलेली असते तेव्हापासून तो मात्र अक्षरशः कोमातच असतो. त्याला काय बोलावं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी अजिबात समजत नसतात. सोबतच प्रेक्षकांनो एवढंच नाही तर आता आपण पाहतो दोघेजण जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा मात्र दोघेजण हसलेले असतात, आणि अवनीसुद्धा एवढं हसत असते की काही विचारूच नका. आता इकडे राजा तिच्याकडे पाहून म्हणत असतो काय हे नवरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि माझ्या नावाचं मंगळसूत्र वगैरे हे काय होतं, हे मी खरंच स्वप्न पाहिलं आहे का, काय काय होतं काय हे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर दोघेही जण शेवटी घरी जाण्यासाठी निघालेले असतात. जेव्हा दोघे जण घरी जायला निघत असतात तेव्हा सुद्धा रस्त्याने खूप जास्त एन्जॉय, मजा मस्ती हे सगळं काही इथे आता दोघांचं सुद्धा सुरू झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला ह्या पायलने नमिताला काम सांगितलेलं असतं, आणि नमिता मात्र ते काम करून परत आलेली असते, आणि आल्याबरोबर तिने आता इथे पायलला कॉल केलेला असतो. ती म्हणत असते जाऊबाई तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अहो तुम्हाला सांगू, अहो त्या पाण्याचं काय चाललंय ना काही कळत नाही. तुम्ही उगाचच ना एक काम करा, उगाचच त्याच्या मागे ना तुमचा टाईम घालवू नका बरं. का घालवू नका का, अहो मी आत्ता गेले हो, अहो तो त्या सटवीसोबत कोण आहे तिच्यासोबत रात्र बोलत आहे म्हणे, आणि ते सुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलतोय म्हणे. आता मात्र पायलला राग येत असतो. पायल म्हणत असते जाऊबाई
तुम्ही जर आत्ताच असं करत राहिलात तर मग आता माझं काय होणार आहे, तुम्ही असं नका ना करू. असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते, आता मी आणि काय बोलले, मी जे काही बोललेले आहे ना ते अगदी बरोबर बोललेले आहे, काहीही चुकीचं बोललेली नाही आहे, मी खरं खरं सांगते तुम्हाला, असं सुद्धा ती इथे बोलत असते. मग आता नमिता म्हणत असते, हे बघा जाऊबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. तेव्हा अहो कसं टेन्शन घेऊ नको, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे जाऊबाई. मी स्वप्न पाहते आणि हा असा वागतोय, मला तर कळतच नाही आहे. पण ती पोरगी कोण आहे, काय आहे, हे शोधलं का तुम्ही? असं बोलल्याबरोबर आता नमिता म्हणत असते, जाऊबाई अजून एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मी तर आता ती मुलगी कोण आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तर नाही शोधल्या, पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच ते सगळं काही शोधेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता दुसऱ्या बाजूला मात्र काही झालं तरीसुद्धा इथे ह्या नमिताला फक्त आणि फक्त एकच काम दिलेलं असतं, ते म्हणजेच की इथे पाण्यावरती लक्ष ठेवायचं. दुसरीकडे आपण पाहतो आता अवनी आणि राजा हे दोघेही जण घरी येतात आणि घरी आल्यानंतर आता हे लोक मुद्दामून त्याला चिडवत असतात, कारण अवनीचा मूड मात्र खूप जास्त फ्रेश झालेला असतो. जेव्हा अवनीचा मूड फ्रेश होतो त्यावेळेला आता इकडे हे लोक तिला विचारत असतात की काय झालं, तुम्ही जेवलात का? तेव्हा आता इकडे ते दोघेही जण म्हणत असतात, नाही नाही, आम्हाला जेवायचं वगैरे काही नाही आहे, आम्ही खाऊन आलेलो आहे बाहेरून. तेव्हा धन्या म्हणत असतो, नाहीतर चपाती आणि चवळीची भाजी आहे, जर तुम्हाला खायची इच्छा झालेली असेल तर तुम्ही ती खाऊ शकता. असं बोलल्याबरोबर आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही, आम्हाला ता भूक नाही आहे. मग मुद्दाम पाण्या म्हणत असतो, ठीक आहे, आत्ता जर नाही खाल्ली तर उद्या सकाळी नाश्त्यासाठी खाल्ली तरीसुद्धा चालेल, त्याने काही प्रॉब्लेम होणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर आता एवढंच नाही प्रेक्षकांनो, तर आपण पाहतो इथे आता अवनी म्हणत असते, बरं राजा चल आता मी झोपायला जाते, आणि ती खूप जास्त खुश असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो हो चालेल, गुड नाईट. गुड नाईट म्हणून ती तर निघून जाते. पण ती निघून गेल्यानंतर आता मात्र इथे हे लोक ह्याला चिडवत असतात की नेमकं अशी काय जादू केलेली आहेस की वहिनीचा सगळा जो मूड आहे तो इथे बरा झालेला आहे, असं काय झालेलं आहे त्यामुळे ती एवढी आनंदात आहे आणि एवढ्या सगळ्या गोष्टी ती चांगल्या करत आहे, असं सुद्धा आता इकडे ते लोक विचारत असतात. पण तेव्हा ते हा काहीही बोलत नाही आणि फक्त म्हणत असतो की नाही नाही, ते सांगायचं नाही आहे, सांगायचं नाही. कसं काय, सांग ना काय केलंस. मग आता राजा म्हणत असतो, अरे आपण कोण आहोत, आपण धनराज दांगट पाटील आहोत. आणि आता मला एक गोष्ट सांग, इथे मी एवढ्या काही गोष्टी बोललो ना, म्हणजे 4 शब्द असे बोललो ना मी त्यांच्यासमोर की त्या लगेचच अशा छान झाल्या रे, म्हणजे काही विचारूच नको. मग आता इकडे पाण्या म्हणत असतो, म्हणजे नेमकं तू काय केलेलं आहेस? काही नाही रे, मस्त एन्जॉय केला, बाहेर गेलो, त्याचबरोबर पाणीपुरी खाल्ली, एका ठिकाणी बसलो. पण तुला सांगू का, आज ना मला खूप छान वाटलेलं आहे, म्हणजे हे सगळं काही पाहून ना माझ्या मनाला असं खूप छान वाटलं आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता तेवढ्यातच इथे राजा यशोदा आलेला असतो. आणि जेव्हा यशोदा येतो त्यावेळेला मात्र इथे सगळेजण शांत बसलेले असतात. आणि सगळेजण शांत बसल्यानंतर आता हे म्हणत असतात, अरे शांत का बसलोस, सांग ना पुढे काय झालं ते सगळं काही सांग ना. पण आता लगेच राजा म्हणत असतो, नाही नाही, पुढे काही झालं नाही, चला चला मी जातो, इथे अवनी मॅडमला ना पाणी देऊन येतो, असं म्हणून तो बहाणा करून उठणार असतो. पण तेवढ्यातच यशोदा म्हणत असतो, काही गरज नाही आहे, त्यांच्या खोलीमध्ये अगोदरच ऑलरेडीच मी पाण्याचा ग्लास भरून ठेवला आहे, तुझं झोपायचं बघ. असं म्हटल्याबरोबर इथे आता हा पाण्या म्हणत असतो, अरे काय हे सांगू दे ना, तू सांगत होता सगळं काही. मग आता हा छोट्या पण म्हणत असतो की हो दादा, तू आलास आणि हे सगळं काही असं झालं आहे, का नाही सांगू दिलंस तू, सांगू दे ना. तेवढ्यातच आता यशा धन्यावर चिडतो आणि म्हणत असतो, गप्प बस, लहान आहेस आणखी, तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय कळतंय रे, चल गप्प बस. असं म्हणून तो त्याला झोपायला सांगत असतो. दुसरीकडे आपण पाहतो राजा उठलेला असतो, पण यशोदा मात्र त्याच्यावर सुद्धा ओरडत असतो आणि त्याला सुद्धा झोपायला सांगत असतो. आता इकडे त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो, कारण इथे त्याला माहिती आहे की यशोदाला माहिती आहे की आमचं लग्न फक्त खोटं आहे. आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा अवनीच्या बाबतीत विचार करणं हे त्याच्याच्याने शक्य नसतं. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र नेहमीप्रमाणेच आपला यशोदा लवकर उठलेला असतो आणि त्याचा स्वयंपाक आणि बरीच काही कामं त्याची त्यांनी करायला सुरुवात केलेली असते. पण अवनी उठते आणि अवनी म्हणत असते, यशोदा तुम्ही उठलात सुद्धा आणि काय करायचं आहे ते मला सांगा.
तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, मी उठलेलो आहे आणि त्याचबरोबर माझा सगळा स्वयंपाक झाला आहे, म्हणजे सकाळचा पण केलेला आहे आणि त्याचबरोबर रात्रीचा पण करून ठेवला आहे. त्याचं काही ना, मला ना साईटवर जायचं आहे, आज शुक्रवार आहे ना. असं म्हटल्याबरोबर अवनी म्हणत असते, काय आज शुक्रवार आहे? हो का यशोदा, खरं खरं सांगा, आज बरोबर शुक्रवारच आहे ना? हो, आज शुक्रवारच आहे, पण झालंय काय ते तरी सांगा. मग आता इकडे ती म्हणत असते, आज शुक्रवार आहे आणि आणखी ही लोक झोपलेलीच आहेत. अहो शुक्रवार म्हणजे अहो काय झाले ते तरी सांगा ना. नाही, अगोदर ह्या लोकांना उठवलं पाहिजे. यशोदा, थांबा, मी ह्यांना ना उठवते, असं म्हणून ती त्यांना सगळ्यांना उठवत असते. पण ते काही केल्यास सुरुवातीला उठत नसतात. मग अवनी एक ताट आणि त्याचबरोबर एक चमचा घेऊन येते आणि जोराजोरामध्येच वाजवायला सुरुवात करत असते आणि उठा उठा म्हणत असते. तेव्हा सगळेजण उठून बसत असतात आणि म्हणत असतात, काय झालं आहे, काय झालं आहे? तेव्हा अवनी म्हणत असते, उठा उठा, आजचा दिवस खूप खास आहे, पटकन उठा, असं म्हणून सगळ्यांना पुन्हा पुन्हा उठवत असते. तेव्हा राजा म्हणत असतो, पण झालंय काय ते तरी सांगा ना. तेव्हा अवनी म्हणत असते, सांगते ना, मी नंतर सांगते, पण तुम्ही अगोदर उठायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, त्याचबरोबर अंघोळ्या करायच्या आहेत, ताबडतोब लवकर उठायचं आहे. राजा उठ बरं पटकन. पण आता इथे तो म्हणत असतो, आणखी थोडा वेळ झोपू द्या ना प्लीज. पण इथे मात्र यशोदाला अवनी सांगत असते, यशोदा प्लीज तुम्ही सांगा ना. मग आता यशोदा म्हणत असतो, अरे उठा रे, काय चाललेलं आहे तुमचं? ती सांगतात ना उठा म्हणून, तर उठा पटकन. मग आता ते तिघेही जण उठतात आणि तिघेही जण उठल्याबरोबर लगेचच आता डोळे चोळत असतात. पाण्याने तर इथे चादर घेतलेलं असतं आणि आंघोळीला निघालेलं असतो. तेव्हा अवनी त्याला म्हणत असते, काय चाललेलं आहे? असं आंघोळीला अशा पद्धतीने जाणार आहात का? तुम्ही आपल्या आपल्या कपड्यांच्या घड्या जाग्यावर ठेवायच्या आहेत, कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालायच्या आणि त्यानंतर सगळ्या वस्तू जिथली तिथे जाग्यावर ठेवायच्या. प्रत्येक ह्याला एक जागा असते, प्रत्येक ह्याला एक खोली असते, ते सगळं जागच्या जाग्यावर ठेवायचं आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा असं लक्षात ठेवा. मग आता इथे तो छोट्या म्हणत असतो, अरे असं कसं? ते तर आम्ही इथेच ठेवत असतो. तेव्हा इथे आता अवनी म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी प्रत्येकाची एक एक जागा ठरलेली आहे ना. मग प्रत्येकाची जर एक एक जागा ठरलेली असेल तर ते सगळं त्या त्या जागेवरच ठेवलं गेलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता यशोदा म्हणत असतो, बरोबर सांगतायत त्या, आत्ताच्या आत्ता सगळं काही व्यवस्थित सगळ्या जागेवर ठेवून द्या. मात्र हे सगळं काही सुरू असताना आता यशोदाने सगळ्यांना कामाला लावलेलं असतं आणि सगळ्यांना कामाला लावल्यानंतर सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपापल्या जाग्यावरती ठेवायला सांगितलेले असतात. आज शुक्रवार आहे. आज शुक्रवारी आमच्याकडे वैभव लक्ष्मीची पूजा होते आणि वैभव लक्ष्मीची पूजा करण्यासाठी आम्ही सर्वजण असेच एकत्र येतो आणि असेच एकत्र येऊन आम्ही सर्वजण पूजा करतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो, आता अवनी म्हणत असते, आमच्या घरी रोज शुक्रवारी सडा रांगोळी होते, त्याचबरोबर सगळं अंगण स्वच्छ केलं जातं, म्हणून अवनी मात्र आता स्वतःच झाडायला सुरुवात करत असते. हा धन्या मात्र आणि यशोदासुद्धा तिच्या पाठीपाठीच असतात. आता इथे चुकून मात्र संगीता अवनीला आवाज देते आणि अवनीला आवाज दिल्यानंतर ती म्हणत असते, आरती घे. तेवढ्यातच इथे चंद्रकांत मात्र संगीताकडे रागानेच पाहतात, कारण ती म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर इथे अवनीला किती आनंद व्हायचा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे ती सगळं वैभव लक्ष्मीची पूजा आणि हे सगळं काही किती आवडीने करायची, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता मात्र अवनीने इकडे अंगण झाडून झालेलं असतं आणि बाहेर अंगणामध्ये तिला आता पाणी मारायचं असतं. मग आता पाणी मारत असताना इथे आता हा धन्या म्हणत असतो, वहिनी आपल्याला अंगणात पाणी मारायचं आहे, आपल्याला अंगणामध्ये चिखल करायचा नाही आहे, असं म्हटल्याबरोबर तो स्वतःच्या हातामध्ये मग घेतो आणि तिला पाणी मारून दाखवत असतो. जेव्हा पाणी मारून दाखवतो तेव्हा अवनी त्या पद्धतीने आता पाणी मारायला सुरुवात करत असते. आता अवनीने सगळ्या अंगणामध्ये पाणी मारून झालेलं असतं आणि तेव्हा हा यशोदा मात्र तिच्याकडे पाहतच असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो की आज मात्र अवनी हे सगळं काही त्यांच्या घरासाठी करते आणि हे सगळं पाहून त्यालासुद्धा प्रचंड आनंद होतो. इथे आता चंद्रकांत म्हणत असतात, त्या पोरीचं नावसुद्धा काढायचं नाही, काही जरी झालं तरीसुद्धा आपल्या घरामध्ये नाव काढायचं नाही, असं ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर आपल्यासाठी अवनी मेली आहे. पण संगीता म्हणत असते, अहो असं कसं म्हणताय, उद्या तर वटपौर्णिमा आहे आणि जर वटपौर्णिमा आहे तर ह्या अवनीने मात्र जर
त्या पोराला 7 जन्मासाठी मागून घेतलं तर मग काय करायचं मला कळत नाही, असं सुद्धा आता इथे अवनी मात्र बोलू लागलेली असते. इथे संगीता बोलू लागलेली असते ते सुद्धा अवनीबद्दलच. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे की आता वैभव लक्ष्मीची अवनीला पूजा करायची असते, त्यामुळे ती देवघर पाहते आणि देवघर पाहिल्यानंतर पूर्ण देवघराला जाळ्या पकडलेल्या असतात, धूळ साचलेली असते, सगळे देव गंजून गेलेले असतात आणि अवनी पाहते आणि म्हणत असते हे सगळं काय आहे. मग आता ही लोक म्हणत असतात देवघर आहे, देव आहेत आणि आणखी काय आहे. मग आता ती म्हणत असते अशा पद्धतीने हे सगळं. मग आता लगेचच येते अवनी तिथले असलेले सगळे देव एका ताटात काढते आणि ते इकडे ह्या दोघांकडे देत असते स्वच्छ करण्यासाठी, राजाकडे आणि पाण्याकडे, आणि म्हणत असते हे देव जे मी तुम्हाला दिले आहेत ते अक्षरशः इथे चकचकीत करून द्यायचे. मग आता ताबडतोब त्या दोघांना कामाला लावलेलं असतं. तर अवनी मात्र तोपर्यंत पूर्ण देवघर आता स्वच्छ करून घेत असते, ते सुद्धा इथे आता धन्याच्या मदतीने. आणि देवघर स्वच्छ करून देव घासून घेतल्यानंतर लगेच आता सगळ्यांना गंध लावत असते, देवपूजा केलेली असते आणि देवपूजा केल्यानंतर सर्वांना मात्र फार जास्त आनंद इथे होत असतो. तोपर्यंत आपल्या यशोदाने देवासाठी प्रसादसुद्धा बनवून घेतलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इथे अवनी तर ह्या दांगटांच्या घरामध्ये सगळं काही करू लागलेले आहे. तर आता अवनी राजासाठी, राजाच्या उदंड आयुष्यासाठी, त्याचबरोबर 7 जन्म मला हाच पती हवाय, ह्या सगळ्यासाठी ती त्याच्याकरिता वडाची पूजा करून व्रत करेल का, हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बाई तुझा आशीर्वाद.